नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की पार्थ काव्याला परीक्षेच्या ठिकाणी सोडायला नकार देतो आणि बोलतो, मला ऑफिसमध्ये सुट्टी मिळणार नाही. तेव्हा काव्यही त्याला विचारते, ऑफिसमध्ये सुट्टी घेण्याची काय गरज आहे? तुम्ही तर बॉस आहात ना? तेव्हा पार्थ उत्तर देतो, बॉस मी नाही, विक्रम देशमुख आहेत. तेव्हा काव्यही पुढे बोलते, फक्त बॉस नाही तर तुमचे वडील देखील आहेत. ते तुम्हाला सुट्टी देणार नाहीत का? आणि तेव्हा पार्थ हा काहीच उत्तर देत नाही. तेव्हा काव्या बोलते, मला सांगा पार्थ देशमुख, तुम्हाला भीती वाटत आहे ना की तुम्ही पुन्हा एकदा माझ्या प्रेमामध्ये पडाल? आणि तेव्हा पार्थ तिच्याकडे पाहतच राहतो. काव्या ही परीक्षेला जाण्याची घाई करत असते, परंतु ती काही जेवण करत नाही आणि वाढलेलं ताट हे तसंच असतं. तेव्हा त्या ठिकाणी पार्थ येतो आणि पार्थ विचारतो, तुम्ही जेवण का केले नाही? आणि काव्य ही त्याला उत्तर देते, जेवत बसण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. आणि तेव्हा पार्थ ते ताट आपल्या हातात घेतो व आपल्या हाताने काव्याला घास भरू लागतो आणि तेव्हा दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात. तर इकडे आपण पाहतो, जीवा आणि नंदिनी हे नंदिनीच्या मैत्रिणीच्या लग्नाला गेलेले असतात आणि ते दोघेही लग्नाच्या ठिकाणी प्रवेश करतात. आणि तेव्हा त्या ठिकाणी नंदिनीचा पाय घसरतो व ती खाली पडणारच तेव्हा त्या ठिकाणी जीवा येतो आणि तिला अलगद आपल्या मिठीमध्ये घेतो. आणि त्यावेळेस नंदिनी आणि जीवा दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात. आता येणाऱ्या भागामध्ये पार्थ हा काव्याचा पुन्हा एकदा प्रेमामध्ये पडणार का? त्याचबरोबर नंदिनी ही देखील जीवाला माफ करणार का? हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.